हाय फ्रेंड्स, रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आता भोगी आणि संक्रांत जवळ येत आहे, तर भोगीची मिक्स भाजी मी कशी करते ते तुमच्याशी शेअर करणार आहे। इथे मी पॅनमध्ये 1-2 मोठे चमचेवर तेल घेतलेलं आहे। थोडंसं तेल जास्त असेल तरच ही भाजी अगदी चविष्ट लागते। तर आता तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये मी मोहरी, एक अर्धा चमचा जिरे, आणि भोगी म्हटल्यावर संक्रांत म्हटल्यावर पांढरे तीळ हे हवेच हवे। त्यानंतर मी याच्यामध्ये लसूण ठेचून घेतलेला आहे, पेस्ट नाही घालायची। ठेचून घेतलं की कसं दाताखाली थोडंसं छान असा त्याचा स्वाद येतो। त्यानंतर मी इथे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते ॲड करते याच्यामध्ये। हे व्यवस्थित परतून घ्यायचं आहे, सगळं मध्यम आचेवर ठेवायचं आहे। थोडासा आपल्याला कांदा परतू द्यायचा आहे। आता याच्यामध्ये मी कढीपत्ता टाकते, तो पण छान असा व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। आता इथे कांदा वगैरे परतून झालेला आहे, याच्यामध्ये मी आता भाज्या ॲड करते। इथे मी गाजर थोडासा कट करून घेतलेला आहे, त्यानंतर वांगी, हरभरा, हिरवा हरभरा, फ्रेश वाटाणा आणि हा फ्रेश पावटा, हे सगळं याच्यामध्ये मी परतून घेते व्यवस्थित। तेलामध्ये परतलं ना की भाज्या खूप छान टेस्टी होतात। नंतर पाणी ॲड करून भाज्या घालण्यापेक्षा तेलामध्ये थोडंसं परतल्यानं भाज्यांना स्वाद छान येतो। आता हे मी व्यवस्थित सगळं परतून घेते। आता इथे भाज्या सगळ्या व्यवस्थित परतून झालेल्या आहेत। याच्यामध्ये मी एक अर्धा चमचाभर हळद, 2 चमचे कांदा लसूण मसाला, तुम्हाला तिखट कसं कमी जास्त हवं असेल तसं तुम्ही तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता, आणि चवीपुरतं मीठ ॲड करते। हे सगळं व्यवस्थित आता हलवून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। आणि याच्यामध्ये आता पाणी ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे ही भाजी झाकण लावून। तत्पूर्वी थोडीशी शिजताना मी आता थोडीशी कोथिंबीर घालते। शिजताना कोथिंबीरीचा स्वाद भाजीला छान लागतो, त्यामुळे कोथिंबीर ॲड केली आणि ही व्यवस्थित आपण आता झाकण लावून ठेवून भाजी शिजवून घ्यायची आहे। मस्त वास सुटलेला आहे अगदी। आता इथे मी याच्यामध्ये ओलं खोबऱ्याचा कीस ॲड करते। आता इथे मी ओलं खोबऱ्याचा कीस ॲड केलेला आहे, तोही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। याच्यामध्ये कोण याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालतं, किंवा कर्नाटक स्टाईल करायचं झालं तर याच्यामध्ये आपले जे कारळे असतात त्याचाही कूट करून घालतात। मी इथे ओलं खोबरं घातलेलं आहे किसून। आणखीन थोडीशी याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करते आणि आता गॅस बंद करते। ही भाजी तयार आहे। आता इथे मिक्स भाजी तयार आहे भोगीसाठी। आवर्जून एकदा नक्की करून पहा माझ्या पद्धतीने, खूप छान आणि टेम्पटिंग लागते। लहान मुलांना तर तशीही आवडतच नाही, पण माझ्या पद्धतीने एकदा नक्की करून पहा, लहान मुलं पण अगदी आवडीने खातील। आणि ही माझी जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन जरूर प्रेस करा। थँक्यू।